धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड। नमस्कार। पत्रकार परिषद घेणारे आमचे मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि आमचे विरोधक हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। आज आमच्या मित्रपक्षाने घेतलेली पत्रकार परिषद आणि उबाटाचे आमदार खासदार यांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहिली असता त्या दोन्ही पत्रकार परिषदेची स्क्रिप्ट एकाच लेखकाने लिहिलेली असल्याची जाणीव होते। अनेक मुद्द्यावर त्यांची आज्ञा स्पष्ट होते। वास्तविक पालकमंत्र्याच्या पत्रानंतर स्थगिती देण्यात आली हे सर्वश्रुत असताना देखील स्थगिती फडणवीस सरकारने दिली असे वारंवार सांगणे हे त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करते। वास्तविक आम्ही या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचे यापूर्वी स्वागत केलेले आहे, मात्र निविदा प्रक्रियेबरोबरच खालील गोष्टींचीही चौकशी व्हायला हवी। 140 कोटी रुपयाच्या कामासाठी संभाजीनगरचा ठेकेदार कोणाच्या माध्यमातून आला, त्या ठेकेदाराला काम मिळत नाही हे पाहून तत्कालीन मुख्याधिकारी फड यांच्यावर दबाव कोण आणला, तत्कालीन मुख्याधिकारी यांना 6 महिने टेंडर उघडून न देण्यासाठी कोणाकडून दबाव टाकण्यात आला, तसेच मुख्याधिकारी दबाव खाली येत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कोणाच्या सांगण्यावरून तयार झाला। गेली 9 महिने ही प्रक्रिया रखडवण्यासाठी विविध व्यक्तीच्या माध्यमातून अडथळे निर्माण करण्याचे काम कोण केले, अखेर ज्याला कंत्राट मिळाले त्या ठेकेदारासोबत वाटाघाटीसाठी बैठका कोण घेतल्या। आम्ही पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली होती की या विषयाबाबत आमच्या विरोधकांनी माननीय पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देत त्यांचा गैरसमज निर्माण केलेला आहे। आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे हे त्याला पुष्टी देणारे आहेत। झोपलेल्या लोकांना उठवता येतं, परंतु झोपेचं सोंग घेणारे कसं उठवणार? सगळं माहीत असून पण वेगळीच भाषा बोलणाऱ्यांना आम्ही काय बोलावं? धाराशिव शहरातील जनतेला न्याय आणि दिलासा मिळेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा पाठपुरावा सुरूच राहील। धन्यवाद।